काही वर्ष हिमाचलमध्ये राहण्याचा योग आला होता आणि ते दिवस खूप छान होते आणि निसर्गाचं एक रौद्र रूप बघायला मिळालं. खूप थंडी, खूप पाऊस आणि खूप ऊन. तर मी तिथे नोकरी करत होते आणि माझं ऑफिस जवळपास घरापासून 16 किलोमीटर दूर होतं. मी रोज टू व्हीलरवर जायची. असेच थंडीचे दिवस होते. स्वेटर घातलेलं, ओव्हरकोट घातलेला, सॉक्स होते पायामध्ये, हातात 2-2 हँड ग्लव्ज होते, कानटोपी होती, वरनं हेल्मेट होतं. सगळं काही लवाजमा करून मी घरातनं निघाले. अर्ध्या वाटेत गेल्यानंतर हात बधीर पडले. गाडी चालवताच येईना मला. मग चालता चालता दिसलं की एक आजी बसल्या होत्या शेकोटीपाशी. मला वाटलं थोडे हात शेकून घेऊया आपण तिथे जाऊन. मी तिथे गेले आणि त्यांना विचारलं की माजी मैं थोड़ा सा हाथ सेक सकती हूँ क्या? तर तो बोले हां, क्यों नहीं बेटा. मग मी हात गरम केले थोडेसे आणि जरा कुठे शरीरात उभा यायला लागली होती आणि मी हात गरम करताना केव्हा त्यांनी चहा आणला मला कळलंच नाही. मग त्यांनी मला म्हटलं की लो बेटी चाय. म्हटलं नहीं माजी नहीं चाहिए. अरे माजी भी बोलते हो और चाय भी नहीं लेते. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी घेतला तो चहा पिऊन अशी मस्त एनर्जी आली आणि खूप छान वाटलं. म्हटलं बहुत बहुत थँक्यू माजी. तर म्हणे की माजी भी बोलते हो और शुक्रिया भी कहते हो. तर आणि असं म्हणत त्यांनी त्यांचा सुरकुतलेला हात माझ्या चेहऱ्यावरनं फिरवला. खरंच तेव्हा आजीची आठवण अगदी आली प्रकर्षाने. तिथले लोक हिमाचलचे अतिशय प्रेमळ आणि मला ठिकठिकाणी याचा अनुभव आला. त्यामुळे आता जेव्हा कधी थंडी पडते ना, तेव्हा ते शेकोटीची आवर्जून आठवण होते आणि खूप छान वाटतं. थँक्यू.